जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला प्रथम ड्रग्ज, सिगारेट आणि दारूचे व्यसन लावण्यात आले. त्यानंतर ओळख झालेल्या तरुणाने तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कारमध्ये वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली असून तिघांविरुद्ध पोस्को कायद्यांसह गंभीर कलमांखाली रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहा काय म्हणाले पोलीस अधिकारी. रामानंदनगर पोलीस स्टेशनला एका 18 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे की तिची जी समवयस्क मैत्रीण होती त्या मैत्रिणीच्या सोबत राहून तिला सिगारेट दारूचं व्यसन लागलं. त्या व्यसनातून त्या मैत्रिणीचे जो मित्र होता त्याच्यासोबत देखील हिची ओळख झाली. त्याच्यासोबत देखील यांचं दारू असेल, सिगारेट असेल या व्यसनातून ओळख वाढली. त्या सोशल मीडियामार्फत देखील ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. त्याच्यानंतर त्या तरुणाने त्या ओळखीचा फायदा घेऊन दारूच्या नशेमध्ये तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची तिने तक्रार केली आणि त्या शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याचे नग्न फोटो काढले आणि नग्न फोटोंचा तिला धाक दाखवून तू माझ्यासोबत बोल, माझ्यासोबत संपर्कात राहा म्हणून त्याने तिच्या संपर्कात राहिला. त्याच्यावरून तिने फिर्याद दिलेली आहे. ज्या वेळेला ह्या घटना घडल्या त्यावेळेला तिचं वय हे 18पेक्षा कमी असल्यामुळे पोक्सो ॲक्ट दाखल करण्यात आलेला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 175/2026 BNS सेक्शन 64, 74, 77, 351(2), 35 पोक्सो ॲक्ट 4, 6, 8 आणि 12 या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये सदर पीडिता जी आहे तिने 3 जणांची नावं सांगितलेली आहे. जो मित्र झालेला होता तो आणि याच्यासोबत अजून 2 जणांची देखील तिने नावं सांगितलेली आहे. सध्या गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अजून काही प्राथमिक तपासात जी माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने देखील पुढील कारवाई सुरू आहे. सदर तरुणीच्या म्हणण्यानुसार की त्याने तिला जे सोशल मीडियावर ओळख झाली त्यानंतर तिचे जे फोटो काढले शारीरिक संबंध झाल्यानंतर त्याचा दाग दाखवून तिला पळवून नेलं आणि तिच्यासोबत विवाह केला. परंतु लगेच तिला सोडूनही दिलं. फेब्रुवारी 2026मध्ये तिचा विवाह झाला असं ती म्हणते. त्याच्यानंतर त्याने तिला सोडून दिलं आणि वारंवार तो तिच्या संपर्कामध्ये होता असं तिचं म्हणणं आहे. आरोपींना ताब्यात घेतले सर. ह्याच्यातला जो मेन आरोपी आहे त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे. ते म्हणणं आहे की सिगरेट, दारू, जे अंमली पदार्थ आहे, गांजा असेल, MD असेल या गोष्टी देऊन तिला याच्यामध्ये फसवलं असं तिचं म्हणणं आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सध्या त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. यातील जी पीडिता आहे, ज्याने जो मुख्य आरोपी ज्याच्यासोबत तिचं लग्न झालं होतं, ज्याने तिचे फोटो काढून दिला त्याच्यावरून जो गुन्हा दाखल आहे, त्याचे जे मित्र होते त्यांना चौकशी कामी बोलवलेलं होतं. त्यात देखील त्याच्यासोबत जे कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांना चौकशी कामी बोलून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. परंतु त्याच्यामध्ये ज्यांचा या गुन्ह्याशी संबंध होता की ज्या डायरेक्ट रोल होता त्यांना या गुन्ह्यामध्ये सदर पीडिताने आरोपी म्हणून नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सदर नगरसेवक यांचं काही नाव नाही.